आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 4 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस, चोरट्यास बेड्या, डीबी पथकाची उत्कृष्ट कामगिरी, 4 चोरीच्या दुचाकी हस्तगत, अनेक गुन्ह्यांची उकल। सातारा तालुका पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांचा यशस्वी तपास करत एका संशयित चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। या कारवाईमुळे सातारा तालुका पोलीस ठाणे व सातारा शहर पोलीस ठाण्यातील एकूण 4 गुन्ह्यांची उकल झाली आहे। सातारा तालुक्यातील परळी येथे राहणारे समीर असिफ मुलानी यांच्या घरासमोर उभी असलेली हिरो स्प्लेंडर MH11 BM 0197 ही दुचाकी 29 मार्च 2026 रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती। या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने कोडोली परिसरातून एका संशयितास ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने 4 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून 4 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या। या कारवाईमुळे सातारा तालुका पोलीस ठाण्यातील 2 तसेच सातारा शहर पोलीस ठाण्यातील 2 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। पुढील तपास पोलीस कर्मचारी संदीप कणे हे करत आहेत। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। या यशस्वी मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव तसेच डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।